झी 24 तास एक पाऊल पुढे. महासत्ता म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यात काय अंतर्भूत पहिल्या 5 गोष्टी जर असं वाटतं. महासत्ता आणि महान राष्ट्र या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. भारताने जे महान सत्ता बनायचं जे आपल्याकडे जे एक वेळ आलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. त्याऐवजी हा महासत्तेचं जे वेळ सोडून आपण महान राष्ट्र कसं बनावं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. महासत्ता म्हणजे काय? महासत्ता म्हणजे जे आता तुम्ही जे म्हणत होता तेच की जे आपले नेते जागतिक व्यासपीठावरती आपल्या देशाला काय दर्जा मिळवू शकतील आणि जागतिक आकडेवारीमध्ये आपलं स्थान काय असेल हे महासत्तेचं एक द्योतक आहे. म्हणजे थोडक्यात बोलायचं म्हणजे की G20चा मगाशी उल्लेख केला तर G20 गटामध्ये भारतीय नेत्यांचा म्हणजे भारतीय पंतप्रधानांना इथे एक स्थान आहे. पण दुसरा एक तुम्ही इंडेक्स बघितला की ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात म्हणजे मनुष्य विकासाचा निर्देशांक की जो युनेतर्फे दरवर्षी जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये 160-170 देश त्याचा आकडेवारी मांडली जाते. त्यात भारताचा नंबर पहिल्या 120 देखील कधी आलेला नाहीये म्हणजे 160-170 देशापैकी. तर महान राष्ट्र म्हणजे तुम्ही त्याच्या पहिल्या 20 तुमचा नंबर आला पाहिजे. महासत्ता म्हणजे तुम्ही G20च्या टेबलावरती बसणार ती महासत्ता झाली. महान राष्ट्र म्हणजे मनुष्य विकासाची जी आकडेवारी आहे निर्देशांक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या 20 त्याच्यात तुम्ही पहिल्या 20 येणार. महासत्ता म्हणजे तुम्ही प्रकारचं वर्चस्व गाजवणार. महान राष्ट्र म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल लोकांना तुमचं वर्चस्व आहे असं वाटणार नाही तर तुमच्याबद्दल लोकांना प्रेम आणि आदर वाटणार आणि त्या प्रेम आणि आदरामुळे लोक तुमच्याकडे येणार. भूतानमध्ये अशी एक कॉन्सेप्ट आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. मला असं वाटतं कुठेतरी तोही आपण विचारात घेतला पाहिजे की किती मोठा समाज तुमच्याकडे सुखी आणि समाधानी आहे ना की मुठभर लोक फक्त सुखी आणि समाधानी आहे. बरोबर आहे. तो पण एक विचार केला पाहिजे. वास्तविक काय झालं की भूतानच्या या कल्पनेवरती सार्कोजींनी एक समिती स्थापन केली होती आणि त्याच्यामध्ये आपले एक अमर्त्य सेन पण होते आणि त्यांनी ही जी कल्पना आहे ह्याचं म्हणजे व्यवहारामध्ये कशी काय आणता येईल. कारण आनंदी सगळ्यांनाच व्हायचंय पण ते प्रत्यक्षात धोरणांच्या तर्फे कसं काय आणता येईल ह्या संबंधी ह्या समितीने अभ्यास केला होता. पण सार्कोजी निवडणूक हरले त्यामुळे त्या समितीचा जो अहवाल आहे तो आता त्यांच्या आणि ते दुःखी झाले. आणि ते दुःखी झाले त्याचा तो त्यांच्याच दुःखीपणामध्ये तो कुठेतरी तो हरवून गेला. ही एक जरा वाईट गोष्ट झाली. पण मला पण खूप उत्सुकता आहे की एक्झॅक्टली की ही कल्पना चांगली आहे पण ह्या कल्पनेचं वास्तवामध्ये कशी काय आणणार. 1991 नंतरच्या आपल्याकडच्या बदलांनी एक मध्यम वर्ग उदयाला आला आणि त्या मध्यम वर्गाची टेस्टही बदलली जीवनशैली बदलली. मला तुम्ही सांगा तुम्ही नेमकं या मध्यम वर्गातल्या अनेक स्तरांचं विश्लेषण कसं करा. मी 2001 साली म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या 100 कोटी होती. आता 120 कोटीच्या आसपास आहे. तर त्यावेळेला 10 वर्षापूर्वी आम्ही ह्याचा स्ट्रॅटेजिक कोर्सेट ग्रुप ज्यावेळेला स्थापन झाला 2002 साली त्यावेळेला मी पहिला अभ्यास भारतातल्या आर्थिक स्थितीचा केला होता. आमचा पहिला अहवाल त्याच्यावरती होता आणि त्यावेळेला आमचं अनुमान असं होतं की भारतामध्ये मध्यम वर्ग किंवा मिडल क्लास हा प्रकारच नाही. तर आपल्याकडे 3 क्लासेस आहेत. ते म्हणजे एक म्हणजे बिझनेस क्लास की ज्या लोकांकडे एक मोटर गाडी आहे आणि जे विमानाने प्रवास करू शकतात. दुसरा म्हणजे एक बाईक क्लास म्हणजे ज्या लोकांकडे मोटर बाईक आहे आणि तिसरं म्हणजे बुलक कार्ट क्लास म्हणजे जे लोक बैलगाडी आहे पण त्याच्यापैकी बहुतांशाकडे खरं सांगायचं बैलगाडी पण नाहीये. तर त्यावेळेला असं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या वर्गामध्ये 170 मिलियन म्हणजे 17 कोटी लोक होते आणि 83 कोटी लोक ह्याच्या बाहेर होते म्हणजे परिघाच्या बाहेर होते. आज परिस्थिती अशी आहे की परिघाच्या आतमध्ये जवळजवळ 35 ते 40 कोटी म्हणजे जवळजवळ म्हणजे ही एका प्रकारे अतिशय शांततेच्या मार्गाने झालेली क्रांतीच समजली पाहिजे भारतामध्ये आणि ही भारताची खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपण मागच्या 10-15 वर्षामध्ये आपण हे केलं. पण दुसरं काय झालं भारताची लोकसंख्या 100 वरून 120 कोटी गेली आणि त्यामुळे जे परिघाबाहेरचे जे लोक आहेत ते 1200 मधून तुम्ही जर का 350 वजा केले म्हणजे 1200 मिलियन मधून किंवा 120 मधून म्हणजे पुन्हा एकदा 80 कोटी लोकच 80 कोटी लोकच पुन्हा परिघाच्या बाहेर आहेत. आम्ही याचा पुढे जाऊन अभ्यास
आणि आम्ही बघितलं की जर का विकासाचा वेग जर का 8 ते 9% आसपास असेल तर 2025 साली साधारण 140 कोटी लोकसंख्या असेल आणि त्यावेळेला ह्या विकासाच्या दराने जवळजवळ 60 कोटी लोक समृद्ध जीवन जगत असतात. म्हणजे मध्यमवर्गाच्या त्या सगळ्या परिघात आलेली असतात. परिघात आलेली असतील, पण तरी देखील परिघाच्या बाहेर आलेले लोक 80 कोटी झाले. म्हणजे भारतापुरती सगळ्यात मोठी जी अडचण आहे किंवा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठी जी समस्या आहे म्हणजे हे 80 कोटीचा सापळा. आणि ह्या सापळ्यातून भारत कसा बाहेर येणार ह्याच्यावरती भारताचं भवितव्य अवलंबून आहे. आणि एकीकडे हा जो संपन्न वर्ग आहे तो वाढत चाललेला आहे आणि दुसरीकडे तरी देखील हा वर्ग जो आहे परिघाबाहेरचा वर्ग आहे तो त्याच ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आहे रे गट जेवढा वाढतोय तेवढाच नाही रे गटही वाढतोय. नाही रे गट आहे तेवढाच राहतोय आणि आहे रे गट वाढत चाललाय. पण नाही रे गट खूप मोठा आहे. म्हणजे अजून 20 वर्षांनी देखील आहे रे गट खूप मोठा होऊन म्हणजे अगदी 60 कोटीच्या आसपास जरी पसरला तरी देखील नाहिरेचा गट जो असेल तो 80 कोटी असेल. तो म्हणजे तरी देखील त्याच्यापेक्षा मोठाच असेल. लोकपाल जर का खरोखरच जर का आपल्याला पाहिजे असेल तर तो असा संपूर्ण देश अख्खा कव्हर करणारा असा जो लोकपाल असेल तो कधीच तुमच्यावरचा अन्याय दूर करू शकणार नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.